मराठी मालिका विश्वात एक प्रसिद्ध नाव, गोड हास्य, साधेपणा आणि आपलेपणाचं एक सुंदर मिश्रण, ती म्हणजेच जुई गडकरी। आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी असलेले तसेच महाराष्ट्राची नंबर 1 मालिका असलेल्या ठरलं तर मग मालिकेत सायलीची भूमिका साकारत असलेल्या आणि लोकप्रियतेच्या उंचीवर असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी हिची थोडक्यात जीवन कहाणी। त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग पाहूया अभिनेत्री जुई गडकरीचा मालिका विश्वातील प्रवास। जुई गडकरीचा जन्म 8 जुलै 1988 रोजी कर्जत येथे झाला। जुई सध्या 37 वर्षाची आहे। जुईच्या वडिलांचे नाव केतन गडकरी तर आईचे नाव नेत्रा गडकरी असं आहे। जुईने तिचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कर्जत येथूनच पूर्ण केलं आहे। तिचं एज्युकेशन क्वालिफिकेशन बॅचलर ऑफ मीडिया असं आहे। आता पाहूया जुईची अभिनयाची सुरुवात नेमकी कशी झाली आणि अभिनय क्षेत्रातील तिची पहिली मालिका कोणती होती, तसेच तिने कोणकोणत्या मालिकांमधून काम केलं आहे। जुईने तिच्या अभिनयाच्या सुरुवातीबद्दल सांगताना म्हणाली, माझ्या एका मैत्रिणीला ऑडिशन द्यायची होती, त्यामुळे ती मला तिच्यासोबत घेऊन गेली होती। तिने ऑडिशन दिली आणि मला म्हणाली तू पण देऊन बघ। मी म्हणाले मला काही जमणार नाही, पण तिने मला फोर्स केला आणि मी ती ऑडिशन दिली आणि गंमत म्हणजे त्या ऑडिशनमध्ये माझी मैत्रीण सिलेक्ट न होता माझंच सिलेक्शन झालं आणि त्या मालिकेसाठी मला बोलावण्यात आलं। अशी माझी अभिनयाची सुरुवात होती। जुईची अभिनयाची सुरुवात ही 2010 साली श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या मालिकेतून झाली। या मालिकेत तिने चंदाची भूमिका साकारली होती। 2010 मध्ये तिने माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेत सोनियाची छोटी भूमिका साकारली होती। 2011 मध्ये तिने तुझविन सख्या रे या मालिकेत खलनायिका लावण्याची भूमिका साकारली होती। 2011 मध्ये आलेली स्टार प्रवाह वाहिनीवरील पुढचं पाऊल ही मालिका जुईच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली। या मालिकेतून ती घराघरात पोहोचली। सोज्वळ कल्याणीची भूमिका साकारून तिने खूप प्रसिद्धी मिळवली। कल्याणी हे पात्र प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे। पुढचं पाऊल या मालिकेत जुईने 2011 ते 2017 पर्यंत काम केलं। तब्बल 6 वर्ष प्रेक्षकांचं तिनं मनोरंजन केलं। पुढचं पाऊल या मालिकेनंतर जुई 2017 मध्ये सरस्वती या मालिकेत देविकाच्या भूमिकेत दिसली होती। यानंतर 15 एप्रिल 2018 मध्ये आलेल्या कलर्स मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा आवडता रियालिटी शो बिग बॉस मराठी सीझन 1 मध्ये ती सहभागी झाली होती। 49व्या दिवशी जुई बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती। नंतर जुई 18 नोव्हेंबर 2018 रोजी सुरू झालेल्या झी युवावरील वर्तुळ या मालिकेत दिसली होती। या मालिकेत तिने मीनाक्षीची भूमिका साकारली। मालिकेची कथा गूढ आणि दमदार होती, मात्र प्रेक्षकांचा या मालिकेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही। यानंतर जुई 2020 मध्ये सोनी मराठी वाहिनीवरील सिंगिंग स्टार गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे या सिंगिंग रियालिटी शो मध्ये सहभागी होताना दिसली। मात्र जुई गडकरीचं खरं नशीब तेव्हा उचकटलं जेव्हा 5 डिसेंबर 2022 रोजी सुरू झालेली ठरलं तर मग ही मालिका तिच्या आयुष्यात आली। ठरलं तर मग मालिकेतील सायलीची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे। मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडून सायली अर्जुनची जोडी प्रेक्षकांना फार आवडत आहे। त्यामुळेच महाराष्ट्राची नंबर 1 मालिका ठरलं तर मग ही बनली आहे। जुईच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर अजूनही जुई सिंगलच आहे। जुई आणि प्रसाद लिमयेच्या लग्नाबद्दल चर्चा रंगल्या होत्या, मात्र या चर्चाच राहिल्या। तर हा होता अभिनेत्री जुई गडकरीचा आजपर्यंतचा मालिका विश्वातील जीवन प्रवास। तिच्या मेहनतीमुळे तिला मराठी टेलिव्हिजनमध्ये ठसा उमटवता आला। आजही ती प्रत्येक भूमिकेत काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करते, तेच तिला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं। जुई सोशल मीडियावरही सक्रिय असते। तिच्या पोस्टमधून ती नेहमी सकारात्मक आणि आत्मविश्वासाचा संदेश देते। अभिनयाच्या दुनियेत जुई गडकरी हे नाव म्हणजे साधेपणाचं प्रतीक आहे। तिचं गोड हास्य, प्रचंड मेहनत आणि सकारात्मक विचार यामुळेच ती आज लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे। तर अशी आहे जुई गडकरीच्या जीवन प्रवासाची सुंदर कहाणी। अभिनेत्री जुई गडकरी तुम्हाला आवडते का? तिचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो? ठरलं तर मग मालिकेतील तिची सायली ही भूमिका तुम्हाला आवडते का? याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या अभिनेत्रीचा
मालिका विश्वातील जीवन प्रवास जाणून घ्यायला आवडेल हे देखील कळवायला विसरू नका। मनोरंजन विश्वातील अशाच छोट्या मोठ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।